सुख समृद्धीसाठी प्रार्थना माझी, तुझ्या चरणी हात जोडणी क्षमा मागतो कळत न कळत झालेल्या चुकांची. ओम गण गणपते नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये श्री गणेश चतुर्थी दिवशी श्री गणेशाचे महात्म्य तसेच एक पौराणिक कथा, पौराणिक कथेबरोबरच काही संकट दुःख दूर करणारे प्रभावशाली उपाय सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. गणेश विसर्जनानंतर आता 21 सप्टेंबर 2024 शनिवारच्या दिवशी श्री गणेशाची संकष्टी चतुर्थी आलेली आहे. संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पाला समर्पित शुभ दिवस आहे. हा दिवस हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरा केला जातो. हे व्रत केलं जातं. जर ही चतुर्थी मंगळवारी पडली तर तिला अंगारकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी म्हणतात. सगळ्या संकष्टी चतुर्थीमध्ये संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. महर्षी अभिषेक जेव्हा त्यांच्या शिष्यास ऐश्वर्य या शिकवत होते तेव्हा काही शास्त्राचा अर्थ शोधताना या अनुष्ठानाचा उलगडा झाला. या दिवशी भाविक भक्त भक्तिभावाने उपासना करतात. रात्री चंद्राचे दर्शन घेऊन गणपतीची प्रार्थना केल्यानंतर ते उपवास सोडतात. असा विश्वास आहे की या दिवशी गणपती आपल्या सर्व भक्तांसाठी पृथ्वी तलावावर स्वतःची उपस्थिती दर्शवतात. महाविष्णू, महालक्ष्मी, महादेव आणि पार्वती वगळता महादेवाने आपला पुत्र गणेश यांना सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ असे घोषित केले. गणेशाची बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचा देवता म्हणून मोठ्या प्रमाणात उपासना केली जाते. ओम गणपतेय नमः. समुदायांचा प्रभू म्हणून तू गणपती ज्ञानी, जनात तू अत्यंत ज्ञानी, कीर्तिवंतामध्ये वरिष्ठ तूच. राजाधिराज तुला आम्ही आदराने बोलवतो. तू आपल्या शक्तीसह ये आणि या आसनावरती विराजमान हो. एव ब्रह्मा एवम विष्णू स्तवमुद्र. हे अथर्व शीर्षात गणपती बाप्पाला असे म्हटले आहे. गणपती बाप्पा हे 14 विद्यांचा 64 कलांचा अधिपती देव आहे. बुद्धीची अरिष्ट देवता आहेत. गणेशाचे रूप हे ओंकाराचे आहे. गणपती हे दैवत विघ्नहर्ता असल्याने शुभ कार्यारंभ त्यांचे पूजन करण्याचे शिष्ट संप्रदाय आहे. ओम भूर्भुवस्वहा महागणपते नमः या मंत्राने श्री गणेशाची षडोपचारी पूजा केली जाते. भक्तांच्या श्रद्धेला फळ देणारा परमेश्वर म्हणून गणपतीची महिमान मोठी आहे. दुष्ट प्रवृत्तीचे निर्धालन व सत्प्रवृत्तीचे पोषण करणारा हा देव देवेश्वर आहे. साऱ्या विश्वाचा आधार आहे. गणेशाची उपासना केल्याने मंगल प्राप्त होते. सर्व संकटे दूर होऊन संसार सुखमय होतो. मनोकामना पूर्ण होतात. चतुर्थी म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीच्या पलीकडच्या दुसऱ्या अवस्था. तेच देवाने परमसाध्य वैद्य चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. ग्रह किंवा रोग, बाधा, विघ्ने, संकटे, अरिष्टे दूर व्हावेत यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन कार्यसिद्धीस देतात. ऐश्वर्य, वैभव देतात. प्रत्येक कार्यात यश प्रदान करतात, विजय करतात. म्हणून देवादिदेवांनी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे नितांत श्रद्धेने, निष्ठेने, विश्वासाने केले आहे. हे व्रत करणाऱ्याला देव, नायक, विधाता गणपती प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामनांची, इच्छांची पूर्ती करतो. जीवन कृत्य करतो, प्रकाशमान करतो. संकष्टी चतुर्थी दिवशी श्री गणेशाला पंचामृताने अभिषेक करून सेंदूर व 11 दुर्वांची जोडी मनोभावे अर्पण करावी. तसेच गुळ खोबऱ्याचे नैवेद्य दाखवावे. गणपतीसमोर कापूर प्रज्वलित करावा आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. मनोकामना पूर्ण होते. भविष्य पुराणात भगवान श्रीकृष्णाने अंगारकी म्हणजे संकष्टी चतुर्थी, विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी या व्रताचे महात्म्य प्रतिपादन केलेले आहे. नारद मुनी प्रणित संकटनाशन महागणपती स्तोत्रामध्ये वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजवक्र, लंबोदर, विकट, विघ्न, राजेंद्र, धूमवर्ण, भालचंद्र, विनायक, गणपती आणि गजानन ही श्री गणेशाची 12 नावे तिन्ही वेळच्या सांजेला म्हणतो. तो विद्यार्थी असला तर त्याला विद्या प्राप्त होते, धनार्थी असला तर त्याला धन प्राप्त होते
आणि पुत्रार्थी असाल तर त्याला पुत्राचे फळ प्राप्त होते. मैत्रिणींनो, चला आता जाणून घेऊया भविष्य पुराणातील भगवान श्रीकृष्णाची संकष्ट चतुर्थी व्रतकथा. महात्म्य ऐकल्याने तुमच्या जीवनातील ही सर्व संकट दुःख दूर होईल. फार पूर्वी यादव कुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने 100 वर्ष सूर्यदेवांची उपासना करून सूर्यदेवास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्याला दिव्य स्वयंमंतक मणी दिला. तो स्वयंमंतक मणी दर दिवशी 8 भार सुवर्ण देत असे. हा मणी तेजाने प्रति सूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होत असे. त्यामुळे सत्राजित दररोज सहस्र भोजन घालायचा. सत्राजिताकडील स्वयंमंतक मणी आहे याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने ते सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली. परंतु सत्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला. पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा स्वयंमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्य मणी पळविला. पुढे त्यास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो स्वयंमंतक मणी आपल्या कन्या जांबवती हिच्या गळ्यात बांधला. हा जांबुवंत म्हणजेच त्रेतायुगातील नरपुवक मानव, अस्वल किंवा वानर मिश्रित होय. श्रीरामभक्तीमुळे त्याला त्रेतायुगात रामसेवेमुळे द्वापारयुगापर्यंत चिरंजीवी राहण्याचे वरदान मिळाले होते. त्याने रामाकडे युद्ध करण्याची मागणी केली तेव्हा रामाने द्वापारयुगात तुझे माझ्याशी युद्ध होईल असे वचन दिले होते. इकडे प्रसेन स्वयंमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजिताने राजाने भगवान श्रीकृष्णाचे कारस्थान असल्याचा आरोप केला. भगवान श्रीकृष्णाने हा मणी पळवला असा आरोप केला होता. ही गोष्ट कृष्णास कळाली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थात निघाला. प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोचला. पाहतो तर काय, एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला होता आणि जवळ सिंहांच्या पावलाखुणा उमटल्या होत्या. त्याच्या मागे भगवान श्रीकृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोचले व स्वयंमंतक मणी शोधू लागले. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडण्यास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चालले होते. शेवटी जांबुवंत घायाळ होऊन श्रीरामाचा धावा करू लागला. तेव्हा त्या जांबुवंता श्रीकृष्ण हे श्रीराम अवतारातील रूप दिसले. त्यावेळेस श्रीकृष्णांना शतशः प्रणाम करून माफी मागितली आणि त्यांनी आपली कन्या जांबुवंती हिचा विवाह कृष्णाशी लावून दिला. नंतर त्याने देह सोडण्याची परवानगी मागितली व अवतार कार्य संपवले. इकडे द्वारकेत घबराट झाली. गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्री गणेशाची संकष्ट चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध म्हणजे कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीचा दिवस. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्ण विजयाप्राप्ती झाले. जांबुवंत आणि स्वयंमंतक मणी आणि आपल्या कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली हे ऐकून सर्वांकडे आनंद झाला. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला. श्रीकृष्णावर स्वयंमंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगण्यात आले की श्री गणेश हे एकदा उंदरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करीत होते. तेव्हा त्यांचा तोल गेला व ते खाली पडले. हे बघून चंद्रदेव हसले आणि श्री गणेशाला चंद्राचा राग आला. त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी होती. तेव्हा श्री गणेशाने चंद्रदेवाला शाप दिला, येथून पुढे जो या दिवशी तुझे तोंड पाहिल त्याच्यावर खोटा चोरीचा आळ येईल. चंद्र हा शाप ऐकून गयावया करू लागला. तेव्हा श्री गणेश म्हणाले, जो कोणी वैद्य कृष्ण चतुर्थीला माझे व्रत करतील त्याचे सर्व संकट निवारण होईल. त्या दिवशी तुझे दर्शन व पूजा करूनच उपासना सोडतील. त्यानंतर एकदा भाद्रपद गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळासह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या फुलांच्या ठशात पावसाचे पाणी साचलेले होते. त्या पाण्यात भगवान श्रीकृष्णाने चंद्र पाहिला होता. श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने स्वयंमंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. तर
मैत्रिणींनो, दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकट हरत्या श्री गणेशाची कृपा, यामध्ये चंद्राचे दर्शन व पूजाची सांगता करून उपवास सोडतात. त्यामुळे भक्तांची संकटे दूर होतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. अशा प्रकारे पौराणिक कथेतून श्री गणेशाचे व्रत विधिवत पूजा करून उपासना केल्यास सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि आलेल्या चोरीचे आळ सुद्धा दूर होतात. तर मैत्रिणींनो, आता आपण पाहणार आहोत श्री गणेशाचे काही पौराणिक कथेतून प्रभावशाली उपाय. नंबर 1, तुम्ही मानसिक तणावाने त्रस्त असाल तर चतुर्थीच्या दिवशी पूजेच्या वेळी श्री गणेशाला शमीचे पाने अर्पण करा. शमीच्या पानाबरोबरच पूजेमध्ये विड्याचे पान सुद्धा अर्पण करा. असे केल्याने श्री गणेशाचा तर आशीर्वाद प्राप्त होतोच होतो, पण पितृपंधरवाडा असल्यामुळे पितृपक्षातील ही संकष्टी चतुर्थी आहे. त्यामुळे पितृदेवाचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि तुमचे दुःख दूर होण्यास मदत होते. 2, योगायोगाने संकष्टी चतुर्थी शनिवार आणि पितृपक्षाचा पंधरवाडा असल्यामुळे या दिवसाला दानधर्माला अतिशय महत्त्व आहे. श्री गणेश, शनिदेव आणि पितृदेव यांच्या आशीर्वादाने तुम्हाला धनदौलत सुखसमृद्धी प्राप्त होईल. पण तुम्हाला या दिवशी यथाशक्ती तुमच्या परिस्थितीनुसार दानधर्म करायचा आहे. गरजू व्यक्तीला काळे तीळ आणि तांदूळ दान करावे. तुम्हाला गरजू व्यक्तीला दान करणे शक्य नसेल तर कुठेही श्री गणेशाच्या मंदिरात तीळ आणि तांदूळ दान करावेत. नंबर 3, चतुर्थीच्या दिवशी 21 दुर्वा आणि हळदीच्या म्हणजेच हळकुंडाच्या 11 गुंड्या पिवळ्या कपड्यात बांधून घरातील मंदिरात एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून ठेवावा आणि पुढील चतुर्थीपर्यंत अखंड त्याची पूजा करावी. त्यानंतर ही पोटली घराच्या किंवा दुकानाच्या तिजोरीत ठेवा. तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि आर्थिक अडचणींची, पैशांची चंचल दूर होऊन घरामध्ये पैसा, धनदौलत येण्यास मार्ग मोकळे होतात. नंबर 4, आपल्या पती किंवा घरातील कुठल्याही व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत काळजीत राहत असेल, त्यामुळे त्यांचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर चतुर्थी दिवशी एक कच्चे सूत म्हणजेच दोरा घेऊन श्री गणेशासमोर ठेवा आणि ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. त्यानंतर मनोभावे श्री गणेशाला प्रार्थना करावी आणि दोऱ्याला 7 गाठी बांधून तो दोरा स्वतःजवळ ठेवा. असे केल्याने आपल्या पतीची किंवा घरातील कुठल्याही व्यक्तीची सर्व प्रकारची काळजी दूर होईल. नंबर 5, व्यवसायासंबंधी समस्यापासून मुक्ती हवी असल्यास श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन अखंड हिरवे मूग दान करावे. तसेच श्री गणेशा चालिसाचा मनोभावे पाठ करावा. संकष्टी चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात. गणपतीला सिंदूर अर्पण केल्याने आणि गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला मानसन्मान बल प्राप्त होते. 6, शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशच्या मूर्तीला मनोभावे अभिषेक करून श्री गणेशाचे नियमित पूजा करावे. हा उपाय केल्याने तुम्हाला बुध दोषातून मुक्ती मिळेल. तसेच श्री गणेश मंदिरात हिरव्या वस्तूंचे दान करावे. याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते. कारण खूप दिवसापासून तुमचे ठरलेली कामे होत नसतील, अडथळे येत असतील तर हा उपाय अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली आहे. नंबर 7, संकष्टी चतुर्थी दिवशी श्री गणेशाबरोबर माता दुर्गेची सुद्धा विधिवत पूजा करावी. असे केल्याने आर्थिक आणि शारीरिक कष्टापासून लवकर मुक्ती मिळते. त्याशिवाय गायला हिरवा चारा आवर्जून खाऊ घालावा आणि मुगाचे दाणे सुद्धा खायला घालावेत. नंबर 8, घरामध्ये अशांती असे, घरामध्ये कुठल्याही प्रकाराचे सुख नसे तर पितृपक्षामध्ये चतुर्थी आली आहे तर चतुर्थीच्या आदल्या दिवसापासून दररोज मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला एक कलश पाण्याने भरून आणि त्यामध्ये एक लाल जास्वंदीचे फूल किंवा पांढरे फूल टाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी ते पाणी थोडेसे म्हणजेच दारामध्ये शिंपडावे आणि दुसऱ्या दिवशी अजून तोच कलश भरून ठेवावा. असे सलग 5 दिवस करावे. घरामध्ये उन्नती दिसून येईल, प्रत्येक कार्य सफल होतील. नंबर 9, शिवपुराणानुसार शनिवारी 1 रुईचे फूल आणि 1 लोटा जल भगवान शिवशंकरांच्या शिवमंदिरात जावे आणि शिवलिंगावरती तो कलश ओम शिवगौरी पुत्राय नमः या मंत्राचा जप करत समर्पित करावे. त्यानंतर श्री गणेशाच्या स्थानावर ते रुईचे फूल समर्पित करून अशोक सुंदरीच्या स्थानावर अर्पण करावे. घरामध्ये सुख, समृद्धी, शांती लाभेल. 10, संकष्टी चतुर्थी दिवशी श्री गणेशाला
मनोभावे विधिवत पूजा करून 21 दुर्वा समर्पित कराव्या. श्री गणेशाला मनापासून प्रार्थना करावी. श्रद्धेने आणि विश्वासाने केलेले कार्य भगवान श्री गणेश दूर करतात. त्यानंतर त्या दुर्वा शुद्ध गाईच्या दुधामध्ये मिक्स करून त्याचे लेपन तयार करून घ्यावे. आता हा टिळा मुलं खूप हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, अभ्यास करत नाही, तर त्यांच्या कपाळावरती रोज हा टिळा लावावा. तसेच घरातील व्यक्ती हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, त्यांची ठरलेली कामे पूर्ण होत नसतील तर हा टिळा त्यांना सुद्धा लावावा. श्री गणेश हे विघ्नहर्ता असल्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यातून सर्व विघ्न दूर होतात आणि हाती घेतलेले कुठलेही कार्य सफल होते. मैत्रिणींनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गणपते नमः, ओम शिव गौरीपुत्राय नमः टाईप करा आणि लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओम शिव गौरीपुत्राय नमः, ओम गणपते नमः, ओम पितृदेवाय नमः. धन्यवाद.